लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। आजच्या कलियुगात सर्वत्र माणुसकीचं दर्शन न घडता पैशाच्या मागे प्रत्येक व्यक्ती लागल्याचं दिसत असून माणसाकडे स्वार्थी भावना जास्त प्रमाणात वाढली आहे। अशा परिस्थितीत पुढच्या पिढीला आपल्या कष्टाचं महत्त्व न समजल्याने या भावी पिढ्या आयत्या पैशावर अवैध मार्गाला जातात, असं चित्र बहुतांश प्रमाणात पाहायला मिळत आहे। अशा वेळी प्रत्येक मनुष्याने आपल्या पिढीला सुसंस्कृत घडवणं आवश्यक असून ही पिढी जेव्हा सुसंस्कृत होईल तेव्हा जीवनाचं खरंच सार्थक होईल आणि त्या व्यक्तीच्या पश्चात या सुसंस्कृत पिढ्या त्या व्यक्तीला स्मरणात ठेवतील, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कीर्तनकार भागवताचार्य कुमारी ज्योतिताई धनाडे यांनी बणपुरी तालुका खटाव येथील आयोजित कार्यक्रमात केलं। येथील कैलासवासी साहेबराव कृष्णा देवकर पाटील यांच्या 21व्या पुण्यस्मरण निमित्त आयोजित कीर्तन सेवा कार्यक्रमात ज्योतिताई धनाडे महाराज बोलत होत्या। यावेळी आमदार जयकुमार गोरे यांचे पिता श्री भगवानराव गोरे, अखिल भारतीय काँग्रेस सदस्य रणजितसिंह देशमुख, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक सदाशिव खाडे, भाजप मान खटाव विधानसभा अध्यक्ष सोमनाथ भोसले, भाजप तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण, राष्ट्रीय काँग्रेस तालुका अध्यक्ष डॉक्टर संतोष गोडसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, मार्केट कमिटी माजी सभापती सीएम पाटील, माजी सरपंच प्रकाश घारगे, मोहन बुधे, दत्तात्रय घारगे, संतोष बागल, शरद खाडे, रामचंद्र पवार, टीके देवकर, वैभव पवार, पत्रकार, मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामस्थ व आदींची उपस्थिती होती। प्रत्येक जणाची जाण्याची पद्धत वेगळी, जाण्याची वेळ भिन्न भिन्न आहे। जाण्यासाठी प्रत्येक जण आलाय, पण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंतच अशी आई वडिलांची सेवा करा, अशी सेवा करा की गेल्याच्या नंतर दुःख वाटलं नाही पाहिजे। मी सांगू, या जगतामध्ये तुम्ही किती ठरवा, आपण कोणासाठी किती जरी काहीही केलं, सध्याच्या काळात माणसाला नाही फक्त पैशाला किंमत देत आहेत लोक। मी सांगू, ज्या आई वडील आपल्यासाठी अहोरात्र कोणतीच अगदी आशा अपेक्षा काहीच नसता नाही, फक्त लेकरासाठी, स्वतःसाठी, लेकरांसाठी आयुष्य जगत असतात। ज्या लेकराला जन्म दिलाय ते लेकराचं भविष्य घडवायचंय, त्या लेकरांना काहीतरी त्यांच्या जीवनामध्ये पायावरती उभं करायचंय, त्या लेकरांसाठी गाडी बंगला प्रॉपर्टी सगळं काही कमवून ठेवायचंय। मी सांगू, माणसाला तुम्हाला नाही प्रॉपर्टी कमवता आलं तरी चालेल, नाही गाडी बंगला घेता आलं तरी चालेल, पण फक्त लेकरांना संस्कार जरी कमवले तरी खूप झालं। माणसाला नाही देव होता आलं होऊ नका, माणसाला नाही साधू होता आलं होऊ नका, पण माणसानं कमीत कमी माणूस जरी झालं तरी खूप झालं। सध्याच्या काळात माणूस हा माणूस पण विसरून गेलाय, लक्षात राहत नाही आपण आहोत कोण। किती विनंती करा, हे माझं ते माझं, विचार करा आपण साधं स्वतःचं अंतकरण आई वडील गेल्याच्या नंतर दुसऱ्या माणसाच्या समोर बसून मोकळं करा। लोक हसून ऐकतात आणि जगाला रडून ऐकतात आणि जगाला हसून सांगत असतात। पहा, मग विचार करायचाय का, जे दुसऱ्याला दुःख सांगायचंय ना, भगवान परमात्म्याच्या समोर बसा। आपली आई तीच आहे, आपली वडीलही तेच आहेत, सगळं समजून देवाला अंतःकरणामधून प्रत्येक गोष्ट सांगा। जे रडायचं ना देवासमोर रडा। एक वेळेला तुमच्या डोळ्यातलं पाणी त्याची जाण माणसाला राहणार नाही, पण देवाला राहिल्याशिवाय राहत नाही। का जगतामध्ये आपण फक्त बहीण कुणाची कोण कुणाचे नाही रे, नाही कुणाची कोणी नाही रे, नाही प्रतिनिधी लालासाहेब माने पाटील, लोकराष्ट्र न्यूज, सातारा। लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज।